आत्मा नमस्ते. सुजाता, माइक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅम. मॅम मी तुमचा याच्यावर व्हिडिओ युट्यूबवर व्हिडिओ पाहिला आणि तुमच्याकडे पाहूनच मला इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं, असं वाटलं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. आणि खरंच तुमचे मेडिटेशन इतके पॉवरफुल आहे, सगळे खूप छान आहेत. खूप फरक जाणवत आहे, पॉझिटिव्हिटी जाणवत आहे, थोडा कॉन्फिडन्स पूर्ण नाही पण कॉन्फिडन्स येत आहे हळूहळू. याच्यात हात थोडस याच्यातही शरीर म्हणजे दुखणं होत होतं हात, त्याच्यातही थोडासा फरक पडलाय हळूहळू. आणि मला तसे मेडिटेशन करायला इतकं आवडतं, तर मी न चुकता रोज मेडिटेशन करते अगदी. आता 2-3 दिवस नव्हते म्हणा, तर नाही झालं तर मला इतकं हे होत आहे त्याचं, खूपच वाईट वाटतंय की आपलं झालं नाही म्हणून. कुठे गेला होता आणि तुम्ही 2-3 दिवस? 2-3 दिवस मी गेली होती उज्जैन आणि ओंकारेश्वर. वाव, कसा झाला तुमचा प्रवास? खूप मस्त झाला. अच्छा, खूप मी आता अ, अचानकच सुजाताला विचारते. सुजाता, या अगोदर सुद्धा आपण प्रवासाला गेलेलो आहे हो. अनेकदा. तेव्हाचे प्रवास आणि आता यावेळेस गेलेल्या प्रवासामध्ये काय बदल वाटला? सांगा बरं सगळ्यांना. खूप छान वाटलं मॅम. आणि म्हणजे आम्ही महाकालला जेव्हा गेलो उज्जैनला, तर तेव्हा इतकं म्हणजे ते हे वेगळीच एनर्जी वाढत होती त्या देवळात गेल्यावर. खूपच म्हणजे इतकं की माझे डोळे भरून आले अगदी तिथे गेल्यावर. खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. एक विचारू? विचार अ, विचारा. या अगोदर आपण जेव्हा मंदिरामध्ये जायचो तेव्हा त्या ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणा किंवा त्या भगवंताकडून आपल्याला ऊर्जा काय मिळते हे समजायचं नाही. फक्त छान वाटायचं, शांत वाटायचं. आता ऊर्जा येत आहे ही हो हो जाणवते. हो हो. बरोबर आहे का सुजाता? खूप हो नक्की. हो हो हो. खूपच छान. म्हणजे मी सांगूच नाही शकत, मला इतकं हे वाटत होतं एनर्जी, बापरे. खूप सुंदर येस. वाटत होतं. अगदी मस्त वाटत. खूप छान. खूप छान. सुजाता, रेकीमध्ये येण्याच्या अगोदर आपण आणि रेकीमध्ये आल्यानंतर आता आपण काय एका मला शब्दात काय तरी बदल 2 तास समजला केलं, तुम्हाला स्वतःबद्दल? मिस केलं तर मला तरी मला कल्पना करून मला कसं होतंय. सुजाता, आवाज गेला होता तुमचा, जरा परत बोलता? सुजाता ताई, तुमचा आवाज गेला होता, जरा परत बोलता? हो का? अच्छा ठीक आहे. खूप छान वाटतंय मॅडम, पॉझिटिव्ह वाटतंय एकदम. खूप छान वाटतं. ओके. खूप आणि छान. आपला क्लास म्हणजे क्लास असला तरी असं एनर्जी, म्हणजे क्लास सुरू झाला की असं एनर्जिक वाटतं. खूप छान वाटतं. तुम्हाला पाहिलं की खरंच यार इतकी एनर्जी येते ना, काय सांगू मी. खूप मग छान वाटतं, अगदी सगळ्यांनी खूप छान. सगळ्यांनी माझ्यासारखी ऊर्जावान व्हा. खूप छान. खूप खूप छान. खूप धन्यवाद तुमचे, रेकीचे धन्यवाद. आणि तुम्ही म्हणजे गुरु म्हणून मिळाला तुम्ही. खूप नशीबच समजते मी. तुम्ही अगदी सुद्धा सगळेजण तुम्ही. गुरु ओम. तुम्हाला आणि सुद्धा तुमच्याकडून, प्रत्येकाकडून अनेक साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. थँक्यू, थँक्यू, आणि थँक्यू. त्या आत्मीयतेने विचारतात तुम्ही प्रत्येकाला, इतकं याने हे करतात, बापरे. खूपच धन्यवाद तुमचे, खरंच म्हणा. खूप छान, परिवार खूप आहे ना धन्यवाद. आपला. खूप खूप धन्यवाद. मग अ, सगळ्यांशीच म्हणजे खूप छान. खूप खूप धन्यवाद मॅम. सुजाता, एका रेकीचे शब्दामध्ये जर खूप धन्यवाद, सांगायचं तुमचे खूप म्हटलं, खूप धन्यवाद. हा. की एका शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जुडायच्या अगोदरची सुजाता आणि आताची सुजाता, एका वाक्यात, एका शब्दात काय सांगू शकता? खूप चेंज आहे मॅडम. पहिले मी असं म्हणजे बोलायला सांगितलं तर मी कुठे बोलतच नव्हते. मी 1-2दा मला बोलायला सांगितलं तर मी वापस आली तिथं स्टेजवर. तर म्हणजे मी बोलूच नव्हती शकत. आता एवढी तरी बोलते, कारण मला अशी सवयच नाही आहे बोलायची, बिलकुल सवय नाही आहे. इथे पहिल्यांदा इथेच बोलली आहे मी. बिलकुल सवय नाही ती बोलायची. आता काही नाही वाटत, म्हणजे मी बोलू शकते छान. आता तुम्ही स्टेजवर भाषण सुद्धा देऊ शकणार, काळजी करू नका. ओके. हो. म्हणून आपण जेव्हा ग्रँड मास्टरचा प्रोग्राम ठेवतो ना, तेव्हा प्रत्येकाचं शेअरिंग स्टेजवर प्रत्येकाला यायला मिळावं, हा एक प्रयत्न असतो, की एक कुठेतरी प्रत्येकाचं ती एक डेव्हलपमेंट व्हायला हवी ना. ओके नाही? खूप सुंदर सुजाता ताई, खूप सुंदर. थँक्यू. जसं आता थँक्यू. मनीष दादांनी म्हटलं, की मॅडम, मी अगोदर देवपूजा वगैरे करायचो. देवपूजा जाप-ताप काय वाईट नाही आहे.
ओके. चूक नाहीये, जी आहे ती आपलं सगळं शास्त्रानुसार जे जे दिलेलं आहे ते सगळं 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 बरोबर आहे. फक्त आपण आता या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे जाप करत असताना कशी ऊर्जा फील होते, जाप करत असताना कशा प्रकारे करावा आणि ऊर्जा ग्रहण करून त्या ऊर्जेचा वापर कसा करावा, हे टेक्निक आता आपल्याला कळणार आहे. आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर, आपण त्या बुद्धांच्या चरणी नमस्कार करायला गेल्यानंतर तेथून ऊर्जा ग्रहण कशी करावी हे आपल्याला कळते आहे. ओके. आणि ती ऊर्जा ग्रहण केलेली आपण वापरायची कशी हे आपल्याला कळते आहे. म्हणून अगोदरची तीर्थयात्रा आणि रेकी नंतरची तीर्थयात्रा ही जमीन आसमानचा फरक असेल एवढं मात्र नक्की. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. एवढी प्रगल्भता आमच्या सगळ्यांमध्ये निर्माण